वेलकम टू ऑल स्टुडंट्स. विद्यार्थिनींनो, आज आपण गृहव्यवस्थापन प्रक्रिया होम मॅनेजमेंट प्रोसेस यातील तिसरी पायरी मूल्यांकन म्हणजेच इव्हॅल्युएशन याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. ही व्यवस्थापन प्रक्रियेची तिसरी पायरी आहे. कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर मूल्यांकन केलं जातं. केलेल्या कामाच्या नियोजनानुसार कामाची अंमलबजावणी झाली किंवा नाही हे बघण्यासाठी मूल्यांकन केले जाते. याद्वारे केलेल्या कामाचा आढावा घेतला जातो. अपेक्षेप्रमाणे योजना यशस्वी झाली किंवा नाही, त्याची कारणे कोणती हे ठरविल्या जाते. तसेच पुढील योजनेत त्यानुसार काय बदल करावे लागेल याचा विचार करावा लागतो. त्यामुळे पुढील कार्याचे नियोजन करण्यास मदत होते. लेविन या शास्त्रज्ञांच्या मतानुसार मूल्यांकन करण्याचे 4 हेतू असतात. नंबर 1, पूर्वी निर्धारित केलेले ध्येय किती प्रमाणात प्राप्त केल्या गेले हे पाहणे. नंबर 2, पुढील योजनेची निर्मिती करण्याच्या हेतूने मार्गदर्शनाचे कार्य करणे. नंबर 3, पूर्ण योजनेला संशोधित करण्याच्या उद्देशाने आधार देण्याचे कार्य करणे. नंबर 4, नवीन समज प्राप्त करणे. मूल्यांकनामध्ये कार्य कसे पूर्ण झाले, उद्दिष्ट प्राप्ती, त्याची सफलता व भविष्यात उत्तम व्यवस्थापन करण्याच्या सुधारणांवर भर दिलेला असतो. मूल्यांकन हे प्रत्येक कामानंतर केले जातेच असे नाही. दैनंदिन कामात मूल्यांकन केले जात नाही, परंतु ज्या कार्याकरिता भरपूर साधनसंपत्तीची गरज असते किंवा जीवनातील महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर मूल्यांकन केले जातात. मूल्यांकनाचे महत्त्व पाहूयात. कार्याची सफलता. मूल्यांकनामुळे कार्य किती प्रमाणात सफल झाले हे सूक्ष्मपणे लक्षात येते. प्रत्येक कुटुंब व व्यक्तीचे ध्येय कमीत कमी साधनसंपत्ती वापरून जास्तीत जास्त समाधान मिळविणे, उद्दिष्ट प्राप्त करणे हे असते. त्यानुसार ठरविलेले कार्य संपन्न झाले किंवा नाही हे मूल्यांकनाद्वारे पाहता येते. योग्य प्रमाणात उद्दिष्ट प्राप्ती न झाल्यास त्याची कारणे, चुका कोणत्या व किती झाल्यात, दोष कोणते राहिले हे लक्षात आल्याने ते दूर करण्याकरिता प्रयत्न करता येतात. उदाहरणार्थ, परीक्षेत गुण चांगले मिळाले नाही तर मूल्यांकन करणे आवश्यक ठरते. पेपर सोडविताना वेळ कमी पडला का? एकाच प्रश्नावर अधिक भर व अधिक वेळ दिल्याने इतर प्रश्न योग्य पद्धतीने सोडविता आले नाही, याचा कार्याच्या सफलतेच्या दृष्टीने विचार करणे आवश्यक ठरते. भावी योजनेची पूर्वतयारी मूल्यांकनामुळे करता येते. मूल्यांकनामुळे कामातील चुका लक्षात आल्याने नवीन योजना करताना पुन्हा चुका होणार नाही याची काळजी घेण्यात येते. त्यामुळे दोषरहित व जास्तीत जास्त चांगली योजना तयार करण्यास मदत होते. मतपरिवर्तन. मूल्यांकनामुळे व्यक्तीच्या स्वतःबद्दलच्या किंवा दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या सर्वसाधारण मतांमध्ये परिवर्तन होण्यास मदत होते. स्वमूल्यांकनामध्ये स्वतःच्या चुका शोधल्यामुळे आपल्या सामर्थ्याची, गुणाची, काम करण्याच्या शैलीची जाणीव होते. काम योग्य प्रकारे पूर्णत्वास गेल्यास आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर कामातील चुका लक्षात आल्याने अनावश्यक आत्मविश्वास, गैरसमजूत दूर होण्यास मदत होते. आपण केलेल्या कार्याचे दुसऱ्यांनी मूल्यांकन केल्यास कामाबद्दल इतर व्यक्तीचे मत कळते. त्या व्यक्तीने सांगितलेले दोष दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.
यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा पद्धतशीरपणा, चिकाटी, जिद्द, सुसंगतपणा, कामाचा वेग, कामातील कौशल्य, कामाची आवड पाहून सखोल मूल्यांकन केलं जातं. कामाच्या दर्जात वाढ. मूल्यांकनामुळे चुका लक्षात येतात आणि चुका लक्षात आल्यावर नवीन योजना कार्यान्वित करताना त्या चुका काळजीपूर्वक टाळल्या जातात व त्यामुळे कामाचा स्तर व दर्जा उंचावतो. आता आपण मूल्यांकनाचे प्रकार, टाईप्स ऑफ इव्हॅल्युएशन याविषयी जाणून घेऊयात. मूल्यांकन करताना निरनिराळ्या प्रकार व पद्धतीचा वापर केला जातो. ही मानसिक प्रक्रिया आहे. मूल्यांकनाचे प्रकार 3 आहेत. औपचारिक मूल्यांकन, फॉर्मल इव्हॅल्युएशन, अनौपचारिक मूल्यांकन, इनफॉर्मल इव्हॅल्युएशन आणि स्वमूल्यांकन, सेल्फ इव्हॅल्युएशन. औपचारिक मूल्यांकनाविषयी जाणून घेऊयात. कामाचे सूक्ष्म निरीक्षण करून प्रत्येक कामाचे सविस्तर व सखोल मूल्यांकन केले जाते. कार्याच्या प्रत्येक पायरीच्या घटकाचा सविस्तरपणे विचार केला जातो. उदाहरणार्थ, पुष्परचना, पुष्प सजावट स्पर्धेमध्ये पुष्परचनेचे मूल्यांकन करताना पुष्परचनेचा प्रकार कोणता आहे, प्रकाराला अनुसरून आकार आहे का, पुष्पपात्राचा रंग व आकार फुलांना अनुसरून आहे काय, फुलांची मांडणी कशी केली आहे, रंगसंगती, प्राधान्य व लय व आकर्षकता या सर्वांचा पुष्परचनेत वापर केला आहे का, या सर्व गोष्टींचा विचार करून पुष्परचनेचा दर्जा निश्चित केला जातो. चुका का व कशामुळे झाल्या हे बारकाईने तपासल्यामुळे कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करणे शक्य होते. याप्रमाणेच घराच्या स्वच्छतेचे औपचारिक मूल्यांकन करावयाचे असल्यास भिंती व छताची स्वच्छता, दाराची स्वच्छता, घरातील विविध वस्तूंची स्वच्छता, भांड्यांची स्वच्छता, घरातील पडदे, सोफा कव्हर, चादर यांची स्वच्छता यांचे विविध विभागात विभाजन करून मूल्यांकन केल्या जाते. आता अनौपचारिक मूल्यांकन म्हणजे काय जाणून घेऊयात. यामध्ये प्रत्येक घटकाचा सविस्तरपणे व स्वतंत्रपणे विचार न करता सामान्यपणे कार्य कसे झाले आहे याचा विचार केला जातो. कार्याची गुणवत्ता व परिणाम विचारात घेतले जातात. ज्यावेळी कार्यपद्धतीत सुधारणा करणे महत्त्वाचे नसते त्यावेळी असे मूल्यांकन केले जाते. उदाहरणार्थ, स्वयंपाकिनीकडून स्वयंपाक करून घेणे. यामध्ये तिचे कौशल्य वाढावे हा हेतू नसतो, तर स्वयंपाक वेळेच्या आत व चांगला झाला किंवा नाही याला अधिक महत्त्व असतं. आता आपण स्वमूल्यांकन याविषयी जाणून घेऊयात. स्वतः केलेल्या कामाचे स्वतःच मूल्यांकन करून कामाचा दर्जा ठरविणे म्हणजे स्वमूल्यांकन होय. यामध्ये कामातील आपल्या चुका समजून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, स्वतःचा ड्रेस शिवल्यानंतर त्यामध्ये गळा व्यवस्थित बसत नाही, एक बाही वर सरकते यासारख्या चुका झाल्यास त्या मान्य करून दुरुस्त करता येतात. या प्रकारचे मूल्यांकन करणे कठीण असते, कारण यात स्वतःच्या चुका मान्य कराव्या लागतात व मनुष्य स्वभावाचा विचार करता स्वतःच्या चुका मान्य करणे कठीण आहे. आता आपण मूल्यांकन करण्याच्या पद्धती, मेथड्स ऑफ इव्हॅल्युएशन जाणून घेऊयात. कोणत्याही प्रकारचे मूल्यांकन करावयाचे असले तरी त्याकरिता विशिष्ट पद्धतीचा अवलंब करावा लागतो. त्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत. तपासणीची नोंद करणे. एखादे काम केल्यानंतर ते योग्य झाले किंवा नाही हे कोणकोणत्या दृष्टिकोनातून ठरवायचे याची विचारपूर्वक नोंद केली जाते व मूल्यांकन करताना
या मुद्द्यांचा विचार केला जातो. या मुद्द्यांपैकी प्राधान्य कशाला द्यावयाचे हे ठरविल्यामुळे कामाचे मूल्यांकन करणे सोपे जाते. कामाच्या स्तराची तुलना. कोणत्याही कामाचा एक विशिष्ट स्तर दर्जा असतो. प्रत्येक व्यक्तीच्या कामाचा स्तर भिन्न असतो. त्यामुळे आपण केलेल्या कामाची तुलना दुसऱ्याने केलेल्या कामाच्या स्तराशी केली जाते. त्यामुळे कामाचा दर्जा, त्यातील चुका लक्षात येतात व चुका दूर करून दर्जा वाढविणे शक्य होते. उदाहरणार्थ, मुलीला भरतकाम शिकविताना किंवा स्वेटर शिकविताना तिने केलेल्या कामाची तुलना भरतकाम, स्वेटर चांगले येत असलेल्या व्यक्तीच्या स्तराशी करणे. स्वतःला प्रश्न विचारणे. स्वतः केलेल्या कामाबद्दल स्वतःला प्रश्न विचारणे ही पद्धत देखील नेहमी उपयोगात आणली जाते. त्यामुळे चुका लक्षात येतात. उदाहरणार्थ, रवा बेसन लाडू चांगले झाले किंवा नाही हे ठरविताना पाक कसा झाला, जास्त घट्ट झाला का, रवा व बेसन पाकामध्ये मुरले काय, लाडवाचा रंग कसा झाला, यासारखे अनेक प्रश्न विचारून मूल्यांकन केले जाते. दैनंदिनी लिहिणे. रोज करावयाच्या कामाची व कामामध्ये झालेल्या चुकाची नोंद ठेवल्यास मूल्यांकन योग्य होऊ शकते. अशा प्रकारे गृहव्यवस्थापन प्रक्रियेच्या नियोजन, नियंत्रण व मूल्यांकन या पायऱ्यांचा सविस्तर विचार केल्यानंतर त्यामध्ये असलेला परस्पर संबंधही जाणून घेणे योग्य ठरते. नियोजन, नियंत्रण, मूल्यांकन यांचा परस्पर काय संबंध आहेत ते पाहूयात. नियोजन, नियंत्रण व मूल्यांकन या गृहव्यवस्थापनाच्या महत्त्वपूर्ण पायऱ्या आहेत. हे आपण आता सविस्तरपणे जाणून घेतलेच आहे. तसेच त्या परस्परामधील परस्पर संबंधित व परस्पर पूरक क्रिया आहेत. नियोजन हे काम सुरू करण्यापूर्वी, नियंत्रण कामाच्या वेळी व मूल्यांकन काम केल्यानंतर लक्ष्यप्राप्ती किती प्रमाणात झाली हे बघण्याकरता केले जाते. यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे काम सुकर सोयीचं होतं. योग्य निर्णय घेतल्यास उद्दिष्ट प्राप्ती होण्यास मदत होते. एक काम पूर्ण झाल्यावर दुसऱ्या कामाची सुरुवात होते. मानवाच्या इच्छा, आकांक्षा व गरजा कधीही न संपणाऱ्या असतात. एक इच्छा पूर्ण होताच दुसरी इच्छा निर्माण होते. त्यामुळे व्यवस्थापन चक्र सतत चालू असतं. यापैकी एक पायरी वगळल्यास व्यवस्थापन पूर्ण होऊ शकत नाही. नियोजनाची सफलता नियंत्रणावर अवलंबून असते. जेवढे नियंत्रण योग्य त्या प्रमाणात कार्याची सफलता ठरते. अशा रीतीने गृहव्यवस्थापनाचे प्रक्रियेचे हे चक्र सतत चालू असतं. मानवापुढे समस्या असतात. त्या समस्येवर नियोजन केलं जातं. ते नियोजन अंमलात आणून नियंत्रण त्यावर ठेवलं जातं. त्यामुळे लक्ष्यप्राप्ती होते आणि त्यानंतर किती यशस्वी आपण झालो याचं मूल्यांकन केलं जातं. आणि मूल्यांकन केल्यानंतर झालेल्या चुका पुढच्या वेळी पुढची समस्या सोडविताना पुन्हा होणार नाहीत याची दक्षता, काळजी घेतली जाते. अशा रीतीने गृहव्यवस्थापनाचं हे चक्र नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन हे सतत चालू असतं. अशा रीतीने आपण 3 भागातून भाग 1, भाग 2 आणि भाग 3 यातून आपण नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन याविषयी सविस्तर जाणून घेतले आहे. धन्यवाद. येथेच थांबूयात.